पिंपळगाव आणि माझं काय नातं. पवार साहेबांचा वाढदिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तर्फे भरवण्याचं नियोजन झालं त्यावेळेला बताशेठ आमच्या गावात घाट नव्हता. मी फक्त गाडा मालक होतो, मी घड्याळावर पण सुद्धा उभा राहत नव्हतो. आणि एक चांगली बारी त्यावेळेला आमच्या असायची आणि नियोजन करायचं जबाबदारी पिंपळगाववर दिली. पिंपळगावचे सगळे ग्रामस्थ बसले, दत्ताशेठ अध्यक्ष होते, मी उपाध्यक्ष होतो. आणि इथं घड्याळावरती कोणाला ठेवायचं असं सामूहिक निर्णय ज्या वेळेला गावामध्ये मांडण्याची वेळ आली त्यावेळेला संपूर्ण गावाने आणि संपूर्ण गाड्या मालकांनी सांगितलं की शिवाजी शेठला या ठिकाणी आपण घड्याळावरती त्या ठिकाणी उभं करायचं. छान यात्रा झाली, जोरात यात्रा झाली. घड्याळाचं काम मी पारदर्शकपणे केलं, परंतु ते घड्याळ एवढं माझ्या डोक्यात गेलं बताशेठ ते मी माझ्या गावात त्या दुसऱ्या वर्षी यात्रेला सुरुवात केली, घाट बांधला आणि त्या गावात तुम्ही काय मला घड्याळावर त्या ठिकाणी पाहत असता. आंबेगाव तालुक्यात चांगल्या मोठ्या यात्रेला पुढे असतील किंवा बाहेर नगर जिल्ह्यात पुण्यात यात्रा असतील तर त्या ठिकाणी सुद्धा तुमचा आंबेगाव तालुक्याचा एक सुपुत्र म्हणून मला त्या ठिकाणी मानाने बोलवलं जातं आणि न्याय द्यायचं काम कसं असतंय हे सर्व गाड्या मालकांना त्या ठिकाणी माहीत आहे. मला अधिक बोलून आपल्या या ठिकाणी वेळ घ्यायचा नाही, मला सांगायचं एवढंच. पिंपळगावने मला घड्याळ दाखवले, पिंपळगावने मला घड्याळ हातात घ्यायला लावले. आता पिंपळगावची जबाबदारी आहे की हे घड्याळ पंचायत समितीत आणि जिल्हा परिषद न्यायचंय. एवढी विनंती या निमित्ताने आपल्याला या ठिकाणी करतो. अधिक न बोलता